स्टुडंट्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजे MU पेट साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयावर बघणार आहोत. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रोसेस ऑफ रिसर्च बघणार आहोत. आणि आजचं हे आपलं 5वं लेक्चर आहे. याआधी आपले 4 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या टॉपिकवरती. लेक्चर सुरू करण्यापूर्वी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, जे मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल कोर्स आहे, स्पेशल ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी. कारण की 50% क्वेश्चन्स किंवा 50% पेपर हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहे. त्यामुळे हा पार्ट जो आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहे या कोर्समध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. जो काही सिलेबस आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ते नोट्स तुम्हाला मिळतील. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये तुम्ही त्याचं रीड करून अभ्यास करू शकता. त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे. 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती, ज्या तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी सराव म्हणून खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या तयारीला तुम्ही आता लगेच लागाल. बघतोय आजच्या टॉपिक्स मध्ये काय बघणार आहे आपण, टॉपिक्स टू बी कवर्ड. आणि एक एक बघतोय आपण टॉपिक काय आहे रिसर्च प्रोसेस मध्ये. पहिला आहे फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम कसा फॉर्म्युलेट करायचा किंवा तो पहिला स्टेप आहे रिसर्च प्रोसेस मधली, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर इंटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे, प्रॉब्लेम मिळाल्यानंतर सर्वे करायचा आहे कशाचा, लिटरेचरचा. आपण जो सब्जेक्ट निवडलेला आहे, प्रॉब्लेम निवडलेला आहे, त्याच्यावर ऑलरेडी कोणी लिटरेचर लिहून ठेवलेलं आहे का त्याबद्दल सर्वे करायचा आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ वर्किंग हायपोथेसिस, लिटरेचर रिव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला हायपोथेसिसवर वर्क करायचं आहे. त्यानंतर प्रिपेअरिंग रिसर्च डिझाईन, डिटरमाइनिंग सॅम्पल डिझाईन, कलेक्टिंग द डाटा, एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट, analysis of data, hypothesis testing, generalization and interpretation, preparation of report or the thesis. तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये कव्हर करायचे आहेत. बघूया रिसर्च प्रोसेस. असा रिसर्च प्रोसेस म्हणजे काय आहे आपल्याला नेमकं समजून घेतलं पाहिजे. तर काय म्हणतात, रिसर्च प्रोसेस कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ ऍक्शन्स ऑर द स्टेप नेसेसरी टू इफेक्टिव्हली कॅरी आउट रिसर्च अँड द डिझायर्ड सिक्वेन्सिंग दिस स्टेप्स. आता कुठलीही प्रोसेस असते त्या प्रोसेसला प्रत्येक स्टेप असते आणि त्या स्टेप वाईजच आपल्याला जावं लागतं. तसेच रिसर्चमध्ये सुद्धा प्रत्येक स्टेप वाईज आपल्याला ज्या काही ऍक्शन्स करायचे असतात, स्टेप्स करायचे असतात, त्यावरच रिसर्च डेव्हलप होत असतो. त्यालाच आपण रिसर्च प्रोसेस असं म्हणतो. द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व इन रिसर्च प्रोसेस, भरपूर साऱ्या स्टेप्स या रिसर्च प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, या वेगवेगळ्या नसतात, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नसतात. नॉर दे सेपरेटेड ऑर डिस्टिंक्ट, ते वेगळे पण करता येत नाही किंवा त्यांचा विशेषण आहे, विशिष्टपणा जो आहे तो तिथे दाखवता येत नाही. दे डू नॉट नेसेसरी फॉलो इच ऑर्डर एनी स्पेसिफिक ऑर्डर, त्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्डर अशी पण दाखवली जात नाही. However, the following order concerning various steps provides a useful procedural guideline regarding the research process. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहेत गोष्टी ज्या आपण म्हणजे वैशिष्ट्य म्हणू शकतो रिसर्च प्रोसेसचे, की त्या वेगळ्या नसतात किंवा त्यांना सेपरेट करता येत नाही किंवा प्रत्येक रिसर्चसाठी वेगळी अशी स्पेसिफिक ऑर्डर नसते. प्रत्येक रिसर्चची एक प्रोसेस असते. प्रत्येक स्टेप वाईज कुठलाही रिसर्च आपण निवडू, फॉर्म्युलेशन आपण कुठल्याही प्रॉब्लेमचं घेऊ, पण त्या स्टेपनुसार आपल्याला रिसर्च कंप्लीट करण्यासाठी जावं लागतं. त्यालाच आपण सगळ्यांना काय म्हणतो तर रिसर्च प्रोसेस म्हणतो. एक प्रोसिजरल गाईडलाईन असते, त्याला रिसर्च प्रोसेस आपण असं म्हणू शकतो. इथे मराठीमध्ये दिलेलं आहे संशोधन प्रक्रिया म्हणजे काय. आता इथे आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत. आपण बघितलं रिसर्च प्रोसेस आहे आणि प्रोसेसमध्ये या 11 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर पहिली स्टेप दिलेली आहे, जे आपण टॉपिक स्क्वेअर करणार होतो, म्हणजे तेच प्रत्येक पॉइंट आपल्याला इथे दिलेले आहेत आणि तो एक एक पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम, extensive literature survey, development of working hypothesis, preparing the research design, determining the sample design, collecting the data, execution of the project, analysis of data, hypothesis testing, generalization and interpretation, preparation of report or thesis. या सगळ्या स्टेप्स आहेत. काय आहेत? स्टेप्स आहेत. कशाच्या? रिसर्चच्या. आणि या सगळ्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करणं याला प्रोसेस म्हणतात. मग ही कसली प्रोसेस झाली
तर ही झाली रिसर्च प्रोसेस. तर ह्या सगळ्याला एकत्रितपणे रिसर्च प्रोसेस म्हणतात, या स्टेपनी फॉलो केलं तर. आता एक एक करून आपण समजून घेऊया. मराठीमध्ये काय आहे? सुरुवातीला समस्या तयार करणे, साहित्य सर्वेक्षण, गृहीतकांचा विकास, संशोधन रचना तयार करणे, नमुना डिझाईन निश्चित करणे, डेटा गोळा करणे, प्रकल्पाची अंमलबजावणी, डेटा विश्लेषण, गृहीतक चाचणी, सामान्यीकरण आणि व्याख्या, अहवाल किंवा प्रबंध तयार करणे. आता पहिली स्टेप जी आहे फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम, ते नेमकं काय आहे ते बघूया. The researcher must firstly decide the general area of interest. रिसर्चरला पहिले आपला इंटरेस्ट ऑफ एरिया कुठला आहे तो चॉईस करायचा आणि त्याच्यामधून आपल्याला एखादा टॉपिक घ्यायचा असतो. Formatting the research problem involve understanding problem truly, the stating the same meaningful term from the analytical point of view. Analytical point of view नी जो तुम्ही प्रॉब्लेम निवडलेला आहे त्याच्याबद्दल सेम मिनिंग असणारी टर्म तुम्हाला तिथे यूज करायचे जेव्हा तुम्ही रिसर्च फॉर्म करत असता, रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म करत असता. Initially, the problem may be stated in a broad general way and then ambiguously relating to the problem can be resolved. तुम्हाला काय करायचं आहे? सुरुवातीला एक मोठा विषय निवडायचा आहे आणि त्यातून मग छोटे तुकडे 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 करत करत एका शेवटी स्पेसिफिक पॉइंटला येऊन बसायचं आहे आणि मग तो तुमचा असणार आहे रिसर्च प्रॉब्लेम. Then the feasibility of the particular solution is considered before the formulation of the problem is set up. तर काय असतं, जेव्हा आपण हा विषय निवडतो त्याच्यावरती आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळालेलं असतं आणि त्या सोल्युशनच्या दिशेने आपण वेगवेगळ्या स्टेप मधून जातो आणि तो मग आपला एक रिसर्च फॉर्म होतो. मग सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायला पाहिजे, तर रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म करायला पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. संशोधन समस्या तयार करणे, तेच इथे मराठीमध्ये सांगितलेलं आहे की कुठला तुमचा विषय आहे आवडीचा, त्या क्षेत्रामधली तुम्ही एखादी समस्या समजून घ्यायची, त्याच्यासाठी एक अर्थपूर्ण शब्दात ते समाविष्ट करायचं आहे. तो दृष्टिकोन जो तुम्ही निवडलेला आहे सामान्य पद्धतीने तो सांगितला जाऊ शकतो, संदिग्धता दूर केली जाऊ शकते, त्या समस्येचे स्वरूप तयार करण्यासाठी विशिष्ट समाधानाची व्यवहार्यता विचारात घेतली जाते. तर अशा प्रकारे संशोधन समस्या तयार केली जाते. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे, तर एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे. एखादा प्रॉब्लेम आपण घेतला हाती रिसर्च करण्यासाठी, त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, सेकंड स्टेप ती म्हणजे आपल्याला त्या विषयावरती कोणी काही लिहून ठेवलं आहे का यासाठी आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू करावा लागतो. वन्स द प्रॉब्लेम इज फॉर्म्युलेटेड, रिसर्चर शुड अंडरटेक द एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे कनेक्टेड विथ द प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेम विषयी कुठले कुठले सर्वे झालेले आहेत किंवा लिटरेचर झालेले आहेत ते आपल्याला ते सर्च करायचं असतं. फॉर दिस पर्पज academic journals, conference proceedings, books, government reports, published or unpublished bibliographies etc. are to be referred. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय यूज करू शकता, लिटरेचर रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय वाचायचं, कुठे कुठे सर्च करायचं, तुमच्या प्रॉब्लेम बद्दल किंवा तुमच्या समस्येबद्दल निवडलेल्या गोष्टीबद्दल माहिती. तर अकॅडमिक जर्नल्स, कॉन्फरन्स, बुक्स, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, पब्लिश अनपब्लिश बिब्लिओग्राफीज या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला तिथे करायचा आहे. The earlier studies, if any, which are similar to the study in hand should be carefully studied. जो तुम्ही विषय निवडलाय त्याच्यावरती आधी कोणी स्टडी केला असेल तर तो तुम्हाला एकदम केअरफुली काळजीपूर्वक तिथे वाचायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला पुढे काय आहे ते मांडायचं आहे. ऑलरेडी दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्ही दिली तर त्याचा काय उपयोग होणार आहे का, नाही. म्हणून जे ऑलरेडी दिलेलं आहे त्याला अनुसरून तुमची माहिती काय असणार आहे ते तुम्हाला तिथे द्यायची असते. मराठीमध्ये काय म्हणणार आपण, विस्तृत साहित्य सर्वेक्षण. नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे आपला, सर्वेक्षण झाला, लिटरेचर रिव्ह्यू झाला. मग थर्ड पॉइंट असणार आहे डेव्हलपमेंट ऑफ वर्किंग हायपोथेसिस. लिटरेचर रिव्ह्यू नंतर आपल्याला हायपोथेसिस वर काम करायचं असतं, हायपोथेसिस आपल्याला फॉर्म करायचा असतो. आफ्टर द एक्सटेन्सिव्ह लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्चर शुड स्टेट द वर्किंग हायपोथेसिस ऑर हायपोथेसिसेस. हायपोथेसिस किंवा अनेक हायपोथेसिस तुम्हाला मांडावे लागतात, पण कधी, जेव्हा तुमचा लिटरेचर रिव्ह्यू होतो तेव्हा. लिटरेचर रिव्ह्यू नंतरच हायपोथेसिस का देतात, कारण तुम्हाला आयडिया येते की ऑलरेडी काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. यासाठी हायपोथेसिस मांडण्याआधी सुरुवातीला आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू हा करावाच लागतो. वर्किंग हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन मेड इन ऑर्डर टू टेस्ट इट्स लॉजिकल अँड एम्पिरिकल कोसिक्वेन्स. हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय असतं, तर टेंटेटिव्ह अझम्पशन असतं. कशाविषयी, लॉजिकल अँड एम्पिरिकल कोसिक्वेन्स असतो आपल्या निवडलेल्या प्रॉब्लेम विषयी. Hypothesis should be very specific and limited to the piece of research in hand because it has to be tested. हा काय असतो, एक छोटासा तुकडा असतो हायपोथेसिस म्हणजे. टेंटेटिव्ह अझम्पशन म्हटलं एकदम मोठं लांब लचक वाक्य किंवा पॅराग्राफ इथं नसतो, 1 ते 2 स्टेटमेंट मध्ये हे हायपोथेसिस आपण मांडत असतो. पीस असतो हा रिसर्चचा,
जे आपल्या हातात आहे त्याबद्दल. आता डेव्हलपिंग अ रिसर्च हायपोथेसिस काय प्रोसेस असेल त्याची? डिस्कशन विथ द कलिग अँड एक्सपर्ट्स अबाउट द प्रॉब्लेम. जो आपण प्रॉब्लेम निवडलेला आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. कोणाशी? कलिग किंवा एक्सपर्ट असतील त्या विषयाशी त्यांच्यासोबत आपण डिस्कशन केलं तर आपल्याला हायपोथेसिस मिळेल. एक्झामिनेशन ऑफ डेटा अँड रेकॉर्ड्स कन्सर्निंग द प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमशी काही डेटा असेल आपल्याकडे किंवा आपण काही चाचण्या केल्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड काही डेटा आपल्याला मिळाला तर त्याच्याशी आपण माहिती करून घ्यायची, बरोबर आपल्याला हायपोथेसिस मिळतं. नेक्स्ट पॉइंट काय आहे? रिव्ह्यू ऑफ सिमिलर स्टडीज इन एरिया. जो आपण सब्जेक्ट निवडलाय त्या सब्जेक्टशी रिलेटेड कोणी स्टडी केलेला आहे का त्या एरियामध्ये, त्याबद्दल जर वाचन केलं आपण तरी देखील आपल्याला हायपोथेसिस मांडता येईल. नंतर आहे इन्व्हेस्टिगेशन इन्व्हॉल्विंग ओरिजिनल फीड इंटरव्ह्यू विथ इंटरेस्टेड पार्टीज. म्हणजे तिथे आपल्याला ज्या पार्टीज आहेत की त्यांना या रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहेत त्यांना इंटरव्ह्यू घ्यायचा, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, म्हणजे आपल्याला हायपोथेसिस निर्माण करण्यासाठी आणखी माहिती मिळते. आपला दृष्टिकोन जो आहे तो ब्रॉड होतो. सम प्रॉब्लेम्स डू नॉट नीड वर्किंग हायपोथेसिस. काही रिसर्चला जे आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांना वर्किंग हायपोथेसिसची गरज नसतं. स्पेशली इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी ऑर फॉर्मेटिव्ह रिसर्च ऑफ हायपोथेसिस. एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि फॉर्मेटिव्ह रिसर्चमध्ये हायपोथेसिसची गरज असते. एक फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो की कोणत्या रिसर्चला हायपोथेसिसची गरज नसते, तर एक्सप्लोरेटरी आणि फॉर्मेटिव्ह रिसर्चसाठी गरज नसते. तर मराठीमध्ये दिलेला आहे कार्यरत गृहीतकांचा विकास इथे आपल्याला करावा लागतो 3ऱ्या स्टेजमध्ये. आणि हे त्याच्या स्टेप्स दिलेले की कशा कशा प्रकारे तुम्ही त्याचं गृहीतक ठरवण्यासाठी कशा कशाची तुम्ही मदत घेऊ शकता. परिकल्पना शोधण्याच्या किंवा सूत्रात्मक संशोधनाच्या बाबतीत हे कार्यरत गृहीतक जे आहे तिथे आवश्यक नसतं. हे मराठीमध्ये पूर्ण ट्रान्सलेशन केलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, टॉपिक म्हणण्यापेक्षा पॉइंट आहे प्रिपेअरिंग द रिसर्च डिझाईन. तुम्ही रिसर्चचा प्रॉब्लेम निवडला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती लिटरेचर रिव्ह्यू केला, हायपोथेसिस फॉर्म केला, त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला रिसर्च डिझाईन फॉर्म करायचे, प्रिपेअर करायचे. The function of research design to provide the relevant evidence with the minimal expenditure of efforts. जे तुम्ही एक्सपेंडिचर किंवा एफर्ट जे घेणार आहात तुमच्या रिसर्चवरती, तर त्याचा एक छोटासा पाठपुरावा करण्यासाठी रिसर्च डिझाईन तुम्हाला तयार करावं लागतं. किती खर्च येणार आहे आणि किती काम तुम्हाला करावं लागणार आहे यासाठी. द प्रिपरेशन ऑफ रिसर्च डिझाईन इन्व्हॉल्व्स. आता याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं रिसर्च डिझाईनमध्ये? द मीन्स ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन ऑब्टेन करावं लागतं. नंतर द अवेलेबिलिटी ऑफ स्किल्स ऑफ द रिसर्चर अँड हिज स्टाफ. जो रिसर्चर आहे त्याचा स्टाफ आहे त्याची स्किल्स कुठले कुठले अवेलेबल आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे मिळालेलं आहे त्याचं ऑर्गनायझेशन आपण कसं करणार आहे याबद्दल माहिती दिलेली असते. टाइम अवेलेबल फॉर रिसर्चसाठी तुमच्याकडे किती टाइम अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला हा विचार घ्यावा लागतो. फायनान्स अवेलेबल फॉर रिसर्चसाठी फायनान्स अवेलेबल आहे का, आणि असेल तर तो किती आहे, यानुसार तुम्हाला रिसर्च डिझाईन तयार करावं लागतं. हे पॉइंट्स लक्षात घेऊन तुम्ही रिसर्च डिझाईन तयार केलं तर वेळेत कंप्लीट हा रिसर्च होऊ शकतो. अन्यथा यामध्ये पुढे प्रॉब्लेम्स आल्यानंतर रिसर्च व्यवस्थित न होता त्याच्यामध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठीमध्ये काय म्हणणार आपण? संशोधन रचना तयार करणे. मग हे खालील गोष्टी ज्या आहेत या माहिती मिळवण्याचे साधन, त्याच्यानंतर संशोधन त्याच्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता, माहितीची संस्था, संशोधनासाठी उपलब्ध वेळ, संशोधनासाठी वित्त उपलब्ध, ह्या सगळे पॉइंट्स आपल्याला संशोधन रचना तयार करताना घ्यावे लागतात. नेक्स्ट आहे 5th डिटरमाइनिंग द सॅम्पल डिझाईन. रिसर्च डिझाईन तयार झाल्यानंतर सॅम्पलची डिझाईन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. सॅम्पल डिझाईन म्हणजे काय? रांगोळीसारखी डिझाईन असते. तर तुम्हाला सॅम्पल्स किती निवडायचे आहेत? 1 निवडायचे आहे, 2 निवडायचे आहेत की 200 लोकांचा किती गट तुम्हाला निवडायचा आहे ॲज अ सॅम्पल म्हणून, हे याच्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागतं या पॉइंटमध्ये. अ सॅम्पल डिझाईन इज defined plan determined before any data are actually collected for obtaining the sample from given population. ज्या पॉप्युलेशन मध्ये तुम्हाला सॅम्पल काढायचं आहे त्याला किती काढायचं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये ठरवावं लागतं. Thus the plan select for 12 of a city's 20 drug stores in a certain way constitute as a sample design. आता सॅम्पल डिझाईन म्हणून एक्झाम्पल काय दिलं त्यांनी की तुम्हाला 200 ड्रग स्टोअर्सचा अभ्यास करायचा आहे 12 सिटी मधल्या. अशा प्रकारे तुम्हाला सॅम्पल डिझाईन इथे तयार करावं लागतं. मराठीमध्ये नमुना डिझाईन निश्चित करणे. 6वा पॉइंट आहे कलेक्टिंग द डेटा.
सगळं तयार झालं, रिसर्च डिझाईन तयार झालं, सॅम्पल साईज तयार झाला, आता जो डेटा कलेक्ट करायचा आहे त्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आपण देऊ शकतो. प्रायमरी डेटा कॅन बी कलेक्टेड थ्रू एक्सपेरिमेंट, थ्रू सर्वे. आता प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा हे कलेक्शनचे 2 पॉईंट आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचे. पण आता सध्या आपण इथे लिहून घेऊ. एक प्रायमरी, दुसरा आहे तो सेकंडरी. सर्वे. In experiment, the researchers record some observation. In case of survey, data can be collected by observation, personal interview, telephone interview, mailing questionnaire or through the trained illuminator. तर इथे काय काय दिलेलं आहे, टेलिफोन इंटरव्ह्यूज, पर्सनल इंटरव्ह्यूज, मेलिंग, क्वेश्चन जो आहे, प्रश्नावली आहे, त्यातून आपण जो डेटा कलेक्ट करतो तो असतो प्रायमरी कलेक्टिंग डेटा, आणि जो बुक्स किंवा लायब्ररीमधून जो डेटा कलेक्ट करतो तो असतो सेकंडरी. अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या डेटामधून आपल्याला डेटा कलेक्शन करायचं असतं. कशासाठी? आपला रिसर्च कंप्लीट होण्यासाठी. काय म्हणणार मराठीमध्ये त्याला आपण? डेटा गोळा करणे. आता 7वा पॉईंट काय आहे? एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट. डेटा गोळा केला तर एक्झिक्युशन प्रोजेक्ट महत्वाचे. ही आहे आपली 7वी स्टेप. द रिसर्चर शुड सी दॅट द प्रोजेक्ट इज एक्झिक्युटेड इन अ सिस्टमॅटिक मॅनर इन अ टाइम आणि मॅनर. सिस्टमॅटिक मॅनर मध्ये तो प्रोजेक्ट बसवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा आपला 7वा पॉईंट आहे. 8वा पॉईंट काय आहे? जो डेटा आपल्याकडे आलेला आहे अनालाइज करायचा आहे. द अनालिसिस ऑफ डेटा इन्व्हॉल्व्स कोडिंग, टॅब्युलेशन अँड देन ड्रॉइंग अ स्टॅटिस्टिकल इंटरफेरन्स. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात अनालिसिस ऑफ डेटामध्ये. काय? तर कोडिंग, टॅब्युलेशन करायचं, म्हणजे त्याला तक्त्यामध्ये किंवा स्टॅटिस्टिकल गोष्टीमध्ये ते ऍड करणं, त्याला अनालिसिस ऑफ डेटा म्हणतात. प्रकल्पाची अंमलबजावणी किंवा डेटाचे विश्लेषण हे 2, 7 आणि 8 नंबरचे प्रोसेस आहेत, स्टेप्स आहेत. 9वा आहे हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस आपण सुरुवातीलाच मांडलं 3 नंबरच्या प्रोसेसला, पण आता ते टेस्ट करायचं आहे जेव्हा आपला सगळा डेटा विश्लेषण होतो तेव्हा. After analyzing the data, the researchers can test formulated hypotheses earlier. Various tests such as chi-square test, F-test, T-test have been developed by statisticians for the purpose of hypothesis testing. Will be result either accepting hypothesis or the rejecting hypothesis. जे हायपोथेसिस आपण तयार केलेले आहेत ते हायपोथेसिस आपल्याला रिजेक्ट करायचे आहेत की एक्सेप्ट करायचे आहेत, हे वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्ट आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ते पण आपल्याला बघायचे आहेत. त्या टेस्ट वरून ते हायपोथेसिस एक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं हे ठरत असतं, आणि हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. पण आपल्याला ही एक 9वी स्टेप आहे, टेस्टिंग हायपोथेसिस, हे पण लक्षात ठेवायचं आहे. गृहीतक चाचणी ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता 10वी स्टेप काय आहे आपली? जनरलायझेशन अँड इंटरप्रिटेशन. टेस्ट केली स्टॅटिस्टिकल मॅनर मध्ये, ची स्क्वेअर टेस्ट, टी टेस्ट, एफ टेस्ट, त्याच्यानुसार हायपोथेसिस एक्सेप्ट रिजेक्ट करायचं ते ठरलं. त्याच्यानंतर जनरलायझेशन अँड इंटरप्रिटेशन कसं होतं? If hypothesis tested the upheld several times, it may be possible for the researchers to arrive the generalization, that is to build the theory. Theory build करण्यासाठी आपल्याला जनरलायझेशन वर यावं लागतं, ना की आपल्याला सोल्युशन मिळणं. तिथे आपण स्टेटमेंट जे आहे ते जनरलाइज करणार आहे. म्हणून ही आपली 10वी स्टेप आहे. 11वी स्टेप काय असणार आहे? मग सगळं झालं, रिसर्च तयार झाला, मग स्टेप लास्ट वाली जी आहे ते प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट ऑर द थेसिस किंवा रिपोर्ट ज्यासाठी आपण रिसर्च केलेला आहे ते तयार करणं, ही आपली सगळ्यात शेवटची स्टेप आहे, 11वी स्टेप आहे. रिपोर्ट शुड बी रिटन इन कन्साइज अँड सिम्पल लँग्वेज, अवॉइडिंग वोक एक्सप्रेशन्स सच एज इट सीम्स, देयर मे बी अँड द लाईक, अँड द लेआउट द रिपोर्ट शुड बी एज फॉलो. आता आपण रिपोर्ट जेव्हा लिहितो किंवा आपण थेसिस जेव्हा लिहितो तेव्हा तो सिम्पल लँग्वेज मध्ये असायचा. त्याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स आपल्याला अवॉइड करायचे लिहिताना, जसे की इट सीम्स आर देअर मे बी असं. आणि लेआउट काय असणार आहे आपला रिपोर्टचा किंवा थेसिसचा? पहिले प्रायमरी पेजेस असतात, प्रायमरी, नंतर मेन टेक्स्ट आणि नंतर एंड मॅटर. अशा 3 स्टेप मध्ये आपल्याला हा रिसर्च थेसिस किंवा रिसर्च रिपोर्ट हा मांडायचा असतो. मराठीमध्ये सामान्यीकरण आणि व्याख्या, याच्यामध्ये म्हणजे कुठलेही स्टेटमेंट जे आपण हायपोथेसिस मांडलेलं आहे त्याचं सामान्यीकरण करायचं. आणि दुसरं अहवाल किंवा प्रबंध तयार करणे. मग त्याच्यामध्ये असे दिसते किंवा असे असू शकते अशी स्टेटमेंट न देता जे आपल्याला मिळालेलं आहे ते तिथे आपल्याला मांडायचं असतं. आणि त्याच्या 3 स्टेप मध्ये हे अहवाल मांडणी करावी लागते. एक प्राथमिक पानं, मुख्य मजकूर आणि अंतिम बाब, अशा 3 टप्प्यामध्ये हा आपल्याला अहवाल तयार करायचा असतो आणि तो आपला परफेक्ट एक अहवाल किंवा प्रबंध तयार झालेला असतो. ते हे आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. टोटल 11 स्टेप्स आहेत ज्या रिसर्च प्रोसेस आहेत. एक एक करून आपण समजून घेतलेलं आहे, पण डिटेलमध्ये आणखीन त्याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत किंवा काय स्टेप्स आहेत त्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी ते सुद्धा आपल्याला आपल्या लेक्चर्स मध्ये बघायचं आहे. तर आजचं सेशन आपलं जे आहे ते इथे संपलेलं आहे.
नेक्स्ट सेशनमध्ये आपण याच्या पुढची स्टेप बघणार आहोत आणि आजच्या सेशनसाठी धन्यवाद.